Standard 10th Subject Science and Technology Part 1 Lesson number 6 Refraction of Light. हा लेसन पाहत होतो आपण. आज आपण ट्विंकलिंग ऑफ स्टार्स बघूया. Have you seen mirage, which is an illusion of appearance of water on a hot road or in a desert? And have you seen object beyond and above a holy fire appear to be shaking? म्हणजेच काय तर उन्हाळ्यात रस्त्यावर किंवा वाळवंटामध्ये आपल्याला पाणी साचल्याचा आभास होतो, त्यालाच मायरेज असं म्हटलं जातं. किंवा होळीच्या वेळी होळीचे जे ज्वाला असतात, या ज्वालांच्या पलीकडील काही वस्तू हलताना आपल्याला दिसतात. हे कशामुळे होत असतं तर लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स अफेक्ट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टू सम एक्सटेंट. स्थानिक वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावरती परिणाम होत असतो. इन बोथ द एक्झाम्पल्स अबव, वरच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये द एअर नियर द हॉट रोड ऑर डेझर्ट सरफेस अँड नियर द होली फ्लेम्स इज हॉट. आता वरच्या याच्यामध्ये उदाहरणामध्ये रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावरील तसेच ज्वालावरील हवा जी असते ही हवा हॉट असते, गरम असते, आणि त्यामुळे ती कशी असते, हेन्स रेअर दॅन एअर अबव्ह इट. आणि त्यामुळे काय ती असते, तिचा हवा गरम असल्याने विरल असते आणि अपवर्तनांक सुद्धा कमी असतो. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स इन्क्रीजिंग ॲज वी गो टू इन्क्रीजिंग हाईट्स. जसजसं उंचीप्रमाणे विरलता कमी कमी होत जाते तसतसा अपवर्तनांक वाढत जातो. पहिल्या उदाहरणामध्ये इन फर्स्ट केस द डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टन्स कीप्स चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. पहिल्या उदाहरणामध्ये त्या बदलत्या अपवर्तनामुळे अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाची दिशा जी आहे ही दिशा सतत बदलत असते. द लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट अपियर टू बी कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इनसाइड द ग्राउंड ॲज शोन इन द फिगर अँड दिस इज कॉल्ड मायरेज. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे एखाद्या दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण, आता या झाडाचे येणारे जे प्रकाश किरण आहेत त्या या वस्तूची जी जमिनीमध्ये असलेली प्रतिमा जी आहे या प्रतिमेकडून आल्यासारखे आपल्याला भासतात. म्हणजे या झाडाची जमिनीत हॉट सरफेसमध्ये कशी प्रतिमा आहे, या हॉट सरफेसमधून आल्यासारखे हे किरण भासतात, यालाच मायरेज असं म्हटलं जातं. In the second example, the direction of light rays coming from object beyond the holy fire changes due to changing refractive index above the fire and thus the objects appear to be moving. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय होतं, अपवर्तनांक बदलत जातो आणि त्यामुळे प्रकाशकिरणांच्या दिशेमुळे होळीच्या ज्वालापलीकडील वस्तूंची स्थिती बदलल्याचा म्हणजे वस्तू हलल्याचा आपल्याला भास होतो. Effect of atmospheric condition on refraction of light can be seen in the twinkling of stars. वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावरती होणारा परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे. आता तारे का लुकलुकतात हे सुद्धा आपण बघूया. स्टार्स आर सेल्फ ल्युमिनियस. तारे हे स्वयंप्रकाशित असतात and can be seen at night in the absence of sunlight. सूर्यप्रकाश नसल्याने रात्री आपल्याला ते दिसतात. They appear to be point sources because of their being at a very large distance from us. तारे आपल्यापासून खूप जास्त अंतरावर असल्यामुळे ते प्रकाशाचे एक पॉइंट सोर्स म्हणजे बिंदू रूप स्रोत असल्याचे आपल्याला जाणवतात. As the density of air increases with lowering height above the surface of the earth, the refractive index also increases. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना काय होत जातो, वाढत जातो. त्यामुळे हवेची घनता काय होत जाते, वाढत जाते. स्टार लाईट कमिंग टुवर्ड्स अस ट्रॅव्हल फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम अँड कॉन्स्टंटली बेंड टुवर्ड द नॉर्मल. आणि वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना स्तंभिकेकडे झुकल्यासारखे वाटतात. अँड दिस मेक्स द स्टार अपियर टू बी हायर इन द स्काय ॲज कम्पेअर टू इट्स ॲक्च्युअल पोझिशन ॲज शोन इन द फिगर. या फिगरमध्ये त्यांची ॲक्च्युअल पोझिशन जी असते आणि ॲपरंट पोझिशन इथं आपल्याला दिसते बघा. याच्यामध्ये तारा या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्यासारखे भासते. म्हणजे इथं जे आहे पण आपल्याला ॲपरंट पोझिशन इथून दिसते आपल्याला.
म्हणजे ही ॲपरंट पोझिशन आपल्याला अशा पद्धतीनं दिसून येत असते. आणि याच पद्धतीनं द ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार कीप्स चेंजिंग टू अ बीट. ताऱ्याची ही आभासी स्थिती जी आहे, ही आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत असते. अँड दिस इज बिकॉज ऑफ द मोशन ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर अँड चेंजिंग एअर डेन्सिटी अँड टेम्परेचर. आणि हवेची सतत होणारी हालचाल, तसेच घनता आणि तापमानामुळे वातावरण स्थिर नसते. आणि बिकॉज ऑफ दिस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली. आणि त्यामुळे हवेचा अपवर्तनांक सतत बदलतो. बिकॉज ऑफ दिस चेंज द पोझिशन अँड ब्राईटनेस ऑफ द स्टार कीप चेंजिंग कंटिन्युअसली अँड द स्टार अपियर्स टू बी ट्विंकलिंग. आणि अशा प्रकारे अपवर्तनामध्ये बदल होत असल्यामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती जी आहे, ही आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत जाते. आणि त्यामुळे तारे जे असतात ते आपल्याला ते अपियर्स ट्विंकलिंग, म्हणजे त्यांचा प्रखरपणा बदलत जातो आणि आभासी स्थितीसुद्धा बदलत जाते. प्रखरता जशी ब्राईटनेस बदलत जातो आणि त्यामुळे आपल्याला ते तारे काय ट्विंकलिंग होताना दिसतात, लुकलुकताना दिसतात. इथं बघा, ही रिअल पोझिशन इथं आहेत हे तारे आणि आपल्याला बघताना ही ॲपरंट पोझिशन दिसते. म्हणजेच काय तर थोडे स्तंभिकेकडे झुकल्यासारखे वाटतात. आणि कंटिन्युअस होणाऱ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंजमुळे वातावरण स्थिर नसते. तापमानातील या बदलामुळे काय होत जातं, त्यांची आभासी स्थिती आणि ब्राईटनेसपणा नेहमी बदलत जातो आणि ते आपल्याला ट्विंकलिंग दिसतात, म्हणजेच लुकलुकताना दिसतात. वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. पण ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाहीत. ओनली स्टार्स अपियर्स ट्विंकलिंग. याचं रिझन काय असेल? दिस इज बिकॉज प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस ॲज कम्पेअर टू स्टार्स. कारण आपल्यापासून ताऱ्यांच्या तुलनेत हे ग्रह काय असतात, बरेच जवळ असतात. देअरफॉर दे डू नॉट अपियर ॲज अ पॉईंट सोर्स बट अपियर ॲज अ कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्स. आणि त्यामुळे एक बिंदू स्रोत नसून बिंदू स्रोतांचा समूह आपल्याला दिसतो त्यांच्यामध्ये. बिकॉज ऑफ चेंजेस इन ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द पोझिशन ॲज वेल एज ब्राईटनेस ऑफ इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्स चेंज but the average position and total average brightness remain unchanged and planet do not twinkle. वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे यातील काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी असतात आणि त्यामुळे त्यांचे स्थान सुद्धा बदलते. पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता जी असते ती स्थिर असते. आणि त्यामुळे तसेच त्यांचे सरासरी स्थान सुद्धा स्थिर असते. म्हणून ते लुकलुकत नाहीत, हलत नाहीत आणि लुकलुकत सुद्धा नाहीत. हे याचं मेन रिझन असेल. बाय सनराईज वी मीन द अपियरन्स ऑफ द सन अबव द हॉरिझन. सूर्योदय होणे म्हणजे सूर्याचे क्षितिजावरती वर येणे असे आपण म्हणतो. बट वेन द सन इज अबाउट बिलो द हॉरिझन इट्स लाईट रेज आर एबल टू रीच अस अलॉंग अ कर्व्ड पाथ ड्यू टू देअर रिफ्रॅक्शन थ्रू अर्थ ॲटमॉस्फिअर ॲज शोन इन 6.7. इथं आपण 6.7ची फिगर बघितली होती. त्यामध्ये काय दाखवल्याप्रमाणे सूर्य जो आहे थोडा क्षितिजाच्या थोडा खाली असताना त्यापासून येणारे जे प्रकाश किरण जे असतात हे पृथ्वीच्या वायुमंडळातून येताना अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश वक्र मार्गाने काय होतो तर वर येत असतो, वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येत असतो याच्यामध्ये. आणि यामुळे आपल्याला सूर्य क्षितिजावरती येण्या अगोदरच आपल्याला दिसू लागतो. आणि असेच सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा असंच घडतं. सूर्य क्षितिजा खाली गेल्यावरती सुद्धा काही काळ आपल्याला तो दिसत राहतो. याचं काय कारण असेल तर याच्यामध्ये क्षितिजाच्या थोड्या खाली असताना याचं अपवर्तन होतं. पृथ्वीच्या वायुमंडळातून येताना अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश जो आहे हा वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येत असतो, वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येत असतो आणि क्षितिजावर येण्यापूर्वीच तो आपल्याला दिसू लागतो. तसेच सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा क्षितिजाखाली गेल्यानंतर सुद्धा काही काळ तो आपल्याला दिसू लागतो.